सगळे एकाच जागेवर आहे आता बहुतेकशे. ठीक आहे. नमस्कार मंडळी, मी केतन नागवेकर. आपल्या कोकणी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर पावसाळा चालूच झालो. आज जरा ऊन पडलाय. ह्या बघा जरा ऊन पडलाय. तर आज आई आणि मी बागेत जात आहोत काजू आणूक. काजू म्हणजे रुजलेले काजू आणूक. तर रुजलेल्या काजूची भाजी पण मस्त लागतं. तर आईची कामं आटपली की आपण निघूया लगेच. आई जाऊन बघूया आटपला काय. आई पाऊस नाही तिथपर्यंत जाऊन येऊया. चल चला आता आम्ही निघालो बागेत जाऊ. पाऊस नाही तिथपर्यंत जाऊन येऊया. उन्हाळ्यात आपण काय काय बघितलं, शॉर्ट व्हिडिओ बनायचा, त्याच्यात भरपूर काय काय तुम्हाला दाखवलंय. तर आपण आज जात आहोत काजूगर आणूक. तर काजूगरची टेस्ट पण चांगली लागतं. ओले काजूगर असतात ना, तसेच हे रुजलेले काजूगर पण लागतात. आता पाऊस कमी झालो आहे म्हणून आता जाऊ भेटत आहे. मच्छर पण भरपूर असतं. पाऊस जेवढं पडणार नाही तेवढं चांगलंच आहे. नंतर जी मच्छर बसलेली आहे ना ती सगळी उठतात आणि आम्हाला सोलटून काढीत फुकटची. ह्या काजूची भाजी आहे ना आम्ही दरवर्षी खातो. तर यंदा पण तुम्हाला पण दाखवूक भेटत आहे. तर किती भेटतील का माहीत नाही. तर बघूया. आता पत्र्याखाली भरपूरसे बियो राहिलेले आहेत. ते आता रुजून वर आले असतील. ते आता लगेच भेटतील. त्यावेळी पत्र्यात भेटलेच नाहीत पण आता भेटतील. ह्या सगळा साफ केलेला होता पूर्ण असा. आता पाऊस पडल्यावर कसला हिरवा हिरवा पूर्ण झालाय. आणि बघू पण मस्तपैकी जरा भारी वाटतं बघा. वांदरांची आता मजा झाली. आता काय राखणे कोण नसतं इकडे. आम्ही आलो बरे आहे पण छत्री आणायची विसरला आहे. ऊन होता ते छत्री आणायची लक्षातच नाही. म्हणून दे पाऊस पडू देऊ नको. साधारणतः अर्धा पाऊण तास तरी थांबलो ना तरी बास झाला. तिथपर्यंत आम्ही खाली येऊ. आता उन्हाळ्यातलं सगळं खाऊन संपलं. आता बघूया पावसाळ्यात काय काय भेटतं आपल्यात. हे बघा याच्यात करवंदा पण आहेत पण ती आता त्याच्यात किडे बिडे भेटतील. खराब झालेत, पाणी गेलं असं त्याच्यात. अजून काही काही आहेत करवंद पिकलेली. चांगला आंबो. हो बघा ह्यो रायवल आंबो आहे. त्याची टेस्ट एकदम भारी लागतं. बघूया चांगलं आहे काय. हो बघा पूर्ण रसाळ आंबो आहे. आणि तेवढंच गोड पण आहे. ही बघा या साईडला आपली रातांबी नाही. त्याच्यावरची आपण रातांबी काढून कोकम सरबत बनवला होता. पण कोकम काय बनवलेलंच नाही. एवढी काय रातांबी झालेलीच नाही. दरवर्षी आम्ही बनवतो पण यंदा काय रातांबी भेटलेलीच नाही एवढे. म्हणून कोकम पण यंदा बनवायचं राहिलं. हे बघा आपली काजूची झाडं. आपण काजूच्या झाडाच्या इकडे आता आलो आहे. झाडावर आता तर काय नाही, सगळे बिओ होते ते सगळे खाली जमिनीवर पडलेच आहेत. तर आई आतमध्ये शोधूक घेतलेलंच आहे. अरे भेटली भेटली. बघूया किती भेटले ते. झालेत ना बऱ्यापैकी.
ही बघ एक इकडे ठेवा ती खाली तर पुढे. हे बघा काजू धरलेच आहेत. हे बघा कसे आहेत ते. थोडी थोडी जास्त नाही वाढलेत आहेत, थोडे थोडेच वाढलेत आहेत. सुरुवात तर बऱ्यापैकीच भेटली आहे. हे बघा सगळे एकाच जागेवर आहे बहुतेकशे. हे पुढच्या साईडला पण आहे वाटतं. हे बिया आहेत ना, पाऊस पडलो ना की ते खराब होत जातात. मग भैया बिया पण घेत नाहीत. मग ते राहिलेले आहेत ना ते अशी भाजी करू बरे पडतात. म्हणजे जेवढे जमवायचे आहेत ना तेवढे पावसाच्या आधी जमवायचे आणि राहिलेले आहेत ते मग भाजीसाठी. म्हणजे फुकट तर काय जायत नाही इकडे. काय 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 रुजलेले पण नाही आहेत. आणि ह्याच्यामध्ये कीड पण आहे बघा. त्यास कीड लागली आहे बघा म्हणून जास्त दिवस टिकत नाहीत. ही बघा बी कशी आली आहे रुजून. बघा ही त्याची बी ही बाजूक होता आणि हो फक्त गर शिल्लक राहता. बघा कसं गर आहे तो. बघा किती गर आहेत ते बाजूबाजूकच आहेत. हे बघा आपल्या फायनली एवढे भेटलेत. तर ह्याची मस्तपैकी जाऊन घराची आता भाजी बनवूया. चला पटापट. किती भेटलेत बघा आपल्यात. चला जाऊया आता घराशी. मस्तपैकी आज भाजी होणार. आम्ही आता घराजवळ आलो. आता जरासंच अंतर राहिलं आहे. तर पावसानं पण लय मेहरबानी केल्यान. बघा अजून ऊनच पडलेलं आहे. पाऊस तेवढं थांबलो म्हणून बरा झाला. आता भिजवलं नसता पूर्ण. चल ये धर धर धर. हे बघा हे आता गर आणलेले आहेत ना ते मी आता काढून घेतोय. बघा हे फक्त गर आहेत ना ते काढायचे आहेत. आम्ही झाडासकट आणला आहे. बघा ही झाडं आहेत ना त्याच्यासकट आणला आहे. तर ह्याचे आता गर काढून घ्यायचे. हे गर आहेत ना ते असेच पण खाऊ चांगले लागतात. फक्त हे वरचं डेटाजवळचा भाग आहे ना तो थोडं कट करून टाकायचं. नाही तर वटाजवळ चुरचुरूक लागतात. असे कच्चे पण खाऊ चांगले लागतात. आई आता वाटा बनवत आहे तिथपर्यंत मी हे काढून घेतोय. हे बघा एवढे आपले गर काढून झालेत आहेत. याच्यावरची सगळी माती बिती ती सगळी धुवून घेतोय. ठीक आहे. तो आपला वाटा पण झालेला आहे बनवून. बघा टोमॅटो आणि बटाटा. चला फटाफट आता भाजी बनवून घेऊया आपण. ह्या तेल टाकून घेतले. बघा तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात आता लसणीचे पाकळे.
जरा लाल होते नंतर मग कांदा टाकायचा त्याच्यात. थोडा कांदा टाकून घेतले, मस्तपैकी फिरवून घ्यायचं. टोमॅटो मस्तपैकी फिरवून घ्यायचा. बटाटा टाकून घेतला आम्ही. कांदा आणि खोबऱ्याचा वाटप टाकून घेऊया आपण आता. वाटप पण टाकून झालाय. तर घर पण टाकून घेत आहे. मस्तपैकी फिरवायचे आणि आता राहिला आता फक्त मीठ. तर आता मीठ पण चवीनुसार मीठ टाकून घेत आहे. तर एवढं झालं. आता 5 मिनिटं झाकून ठेवायचं मस्तपैकी. बघा आता झाकून ठेवलेलं. आता 5 मिनिटं जरा शिजू देत चांगले. त्याच्यानंतर बघूया कसे शिजले आहेत ते. ही बघा आपली भाजी झाली रेडी. मस्त भाजी झाली बघा. तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया का पुन्हा नवीन व्हिडिओ. तिथपर्यंत बाय बाय.